गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम मोरगाव व अर्जुनी तालुक्यातील 2 गावांना जोडणारा पूल त्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि हे काम सुरू असल्याने पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता खुला करून देण्यात आला आहे। मात्र पावसाळा सुरू झाल्याने हा रस्ता पाण्याखाली आला आहे आणि त्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। पुलाचं बांधकाम अपूर्ण असल्याने शेतमजुरांना, गावातील लोकांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच पाण्याच्या प्रवाहातनं जीवघेणी कसरत करावी लागत आहे। सध्या गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र धान पिकाची लागवड सुरू आहे। यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात शेतमजूर मजुरीच्या कामासाठी जात आहेत, तर विद्यार्थी शाळेत देखील याच रस्त्याने जात असतात। अशात हा पूल अपूर्ण असल्याने याचा फटका शेतमजुरांना, सामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना बसत आहे। पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करताना कुठला अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। तसेच या पुलाचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील केली आहे। जाण्यासाठी चिखलीचे लोक म्हणजे आपलं ट्रॅक्टर वगैरे जाऊन राहिलेले आहेत, त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि हा काम सर्व पाणी चालू आहे, गड्डे पडले आहेत। मी शेतावर गेलो होतो आणि ह्या नदीच्या होडीच्या पुलावर तो काम अपुरा आहे, त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे। तरी पण ह्या रस्त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी ही माझी विनंती आहे।